आज आपण वाचणार आहोत रत्नाकर मतकरी लिखित भित्री भूते या पुस्तकातील कथा दुसरी, मेले तरी वाचतील. चला तर मग सुरुवात करूया. ही तुझी खोली आहे, तू वापरायचीस आणि तुझी तू स्वच्छ ठेवायचीस. सुधाच्या मावस मावशींनी तिला आपल्या ठाशीव आवाजानं बजावलं आणि त्या घरात तरातरा निघून गेल्या. इथं काही गोष्टी सांगायला पाहिजेत, नाहीतर त्या वाचणाऱ्याचा किंवा ऐकणाऱ्याचा घोळ होतो. कारण कोणीही झालं तरी असंच विचारणार ना की ही सुधा कोण, जिला एक ठाशीवपणे बोलणारी मावस मावशी आहे. तर ही सुधा मूळची आषाढ गावची. आता आली होती श्रावणपूरला. आषाढ गावात पुढच्या कॉलेजची सोय नव्हती. अगदी 12वीच्या परीक्षेला सुद्धा सुधाला जावं लागलं होतं जिल्ह्याच्या ज्येष्ठ गावी. पण सुधाच्या मनात पुढं शिकून मोठी प्रोफेसरीन बाई व्हायचं होतं. मग त्यासाठी डोळ्यांवर चष्मा लावायला लागला तरी तिची तयारी होती. मराठी खास विषय घेऊन तिला मराठी साहित्याचा अभ्यास करायचा होता. मग तिच्या आईला आठवलं की श्रावणपुरात कॉलेज आहे आणि तिथंच आपली एक मावस बहीण दिलेली आहे. तिथं तिचं चांगलं प्रशस्त माडीवालं घर आहे आणि त्याच्यात ती आणि तिचा नवरा अशी दोघंच राहतात. तेव्हा सुधाला त्यांच्याकडे पाठवावं म्हणजे ती बिनघोर कॉलेजचा अभ्यास करेल आणि चष्मेवाली प्रोफेसरीन बाई होईल. आता असा विचार करत असताना सुधाच्या आईने हे लक्षात घ्यायला हवं होतं की आपली मावस बहीण स्वभावानं मोठीशी प्रेमळ नाही. त्यातून ती रंगानं साधारण जळक्या पातेल्याच्या तळाइतकी काळी असल्यामुळे व आपण स्वतः कणकेसारखी गोरी असल्यामुळे ती लहानपणापासून आपला दुस्वास करते. पण सुधाच्या आईच्या काही ते लक्षात आलं नाही, कारण ती स्वभावाने अगदी साधी. सुधा आईसारखीच साधी. लहानपणी तर आई तिला साधी सुधी असंच म्हणायची आणि आईसारखीच गोरी आणि वडिलांसारखी देखणी. त्यामुळं सुधाच्या आईचं पत्र आणि त्या पाठोपाठ बॅग घेऊन गोरी देखणी सुधा हजर झाल्याबरोबर सुधाच्या मावस मावशीच्या अंगाचा तिळपापड झाला. आता त्यांच्या शरीराचा विचार करता त्याची एक मोठी तिळाची गोंड फार तर होऊ शकली असती. पापड कसला, तो फारच नाजूक, पण एक आपली बोलायची पद्धत. तरीसुद्धा मावस मावशींनी सुधाला परत पाठवून दिलं नाही, कारण सुधाच्या आईचं पत्र आलं तेव्हा सुधाचे मावस मावसे सुधाच्या मावस मावशींना म्हणाले होते की येते तर येऊ दे बापडी, आपल्या घरात कोणी मुलबाळ नाही. त्यातनं वरती माडीवर तिची सोय केली की तुला तिचं तोंडसुद्धा बघायला नको. मग तर झालं. तर मावस मावशींबरोबर ठरल्याप्रमाणे मावस मावशींनी सुधाला आल्या आल्या माडीवरची खोली दाखवली आणि म्हटलं, काय म्हटलं ते सुरुवातीलाच सांगितलं आहे. मावस मावशी तरातरा निघून गेल्यावर सुधा खोलीकडे पाहत 2 मिनटं स्वस्थ बसून राहिली. खोली छोटीशीच होती. तिला एक खिडकी होती. त्या खिडकीतून मावशीच्या वाडीतली उंच उंच नारळीची झाडं, हिरवीगार झाडी आणि त्या पलीकडे एकामागे एक पसरलेली पोपटी हिरवी शेतं दिसत होती. खोलीला लागून एक छोटीशी मोरी होती आणि तिच्यावर पाण्याचं मडकं अन एक फुटका चिनी मातीचा कप होता. झालंच तर खोलीत एक लंगडं टेबल आणि मोडकी खुर्चीसुद्धा होती. मावस मावशींच्या गड्यानं एक अंथरूण, पांघरुणासकटची गादीही लगोलग आणून टाकली होती. सुधाच्या स्वभावात एक चांगला गुण होता. तिला काहीही पटकन आवडायचं. कशाबद्दल तक्रार करावी असं तिला कधी वाटतच नसे. त्याप्रमाणेच आत्ताही झालं. 2 मिनटं खोलीचे निरीक्षण केल्याबरोबर तिला ती खोली मनापासून आवडायला लागली. कोपऱ्यातली केरसुणी घेऊन तिनं पहिल्यांदा ती लख्ख झाडली. मोडक्या खुर्चीवर सांभाळून चढून तिनं काडीपाटावरची आणि उंच कोपऱ्यातील कोळीष्ठकं काढून टाकली. शेवाळलेली मोरी घासून साफ केली. टेबलाच्या तिथंच पडलेल्या एका पायाला एका विटकरीच्या तुकड्याचा टेकू लावला. खुर्ची भिंतीच्या आधारानं उभी केली. वळकटी कोपऱ्यात डोळ्यात न येईल अशी ठेवली. एवढंच नाही तर वाडीतून कन्हेरीची 4 फुलं आणून ती आपल्या सामानातल्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये उभी करून टेबलावर ठेवली आणि मग खोलीला म्हटलं, बघ आता तू किती छान दिसतेस. यावर खोली काय म्हणाली ते ऐकू आलं नाही, पण काहीतरी चांगलंच म्हणाली असणार. कारण आपण कुणाला चांगलं दिसतेस असं म्हटलं तर कुणी अगदी भांडायला येत नाही. एका परीने मावशीने असं वेगळं राहायला लावलं हे सुधाच्या पथ्यावरच पडलं. कारण मावशीच्या अरबट चरबट गोष्टी
आणि कुचकट शेरे ऐकण्यापेक्षा इथं एकटंच बसून अभ्यास करावा, खिडकीत उभं राहून हिरवळ डोळ्यात भरून घ्यावी आणि खूप खूप पुस्तकं वाचावीत. हे कितीतरी चांगलं होतं. हां, आता कॉलेजमधून आल्यावर संध्याकाळी अगदीच एकटं एकटं वाटतंय. पण नाही, आत्ता कुणी तर नाही, पण नंतर पुस्तकांची सोबत मिळाली तर तोही प्रश्न सुटेल. अशा विचारानं सुधानं गावातल्या 75 वर्षाच्या जुन्या अखिल भारतीय श्रावणपूर ग्रंथालयात नाव घातलं. ग्रंथालय चांगलंच मोठं होतं. त्याची एक मजली इमारत होती आणि तळ अन् वरचा असे दोन्ही मजले पुस्तकांच्या कपाटांनी गच्च भरून गेले होते. मात्र पुस्तकांची अवस्था म्हणावी तेवढी नीट नव्हती. एक म्हातारेसे, एका डोळ्यात मोतीबिंदू झालेले ग्रंथपाल आणि एक चुकार तरुण आणि एक आळशीबाई एवढे तिघेच जण त्या अखिल भारतीय ग्रंथालयाची व्यवस्था पाहत, म्हणजे अव्यवस्था माजवत. पण अधिक चांगली माणसं ठेवायला संचालकांना काही परवडत नव्हतं. मात्र त्या ग्रंथालयाच्या नशिबानं हल्ली एक चांगली गोष्ट घडवून आणली होती. संचालक गावातल्या जहागीरदारांकडे देणगी मागायला गेले असताना जहागीरदारांचा तरुण मुलगा गदाधर त्यांना म्हणाला होता, देणगी मग देऊ, आधी व्यवस्था काय ठेवली आहे ते तर बघू. गदाधर शेतकी विषयातला तज्ज्ञ असला तरी त्याला पुस्तकांची फार आवड होती. ग्रंथालयाची अव्यवस्था पाहून तो पहिल्यांदा इतका चिडला की संचालक देणगीचं नाव काढायला धजावेनात. नंतर गदाधराचा राग गेला आणि त्याची जागा दयेनं घेतली. का? डोळ्यात मोतीबिंदू झालेल्या ग्रंथपालाच्या 2 कामचुकारांच्या मदतीनं सगळी व्यवस्था कशी काय राखली जाणार असा विचार करून त्यानं संचालकांना बजावलं, एका अटीवर देणगी मिळेल. मी सांगेन तशी व्यवस्था ठेवायची. रोज संध्याकाळी माझी शेतीवाडीची कामं संपली की मी येऊन बसत जाईन ग्रंथालयात. संचालकांना काय, आंधळ्याच्या दोन्ही डोळ्यांचं देवानं फुकट ऑपरेशन करून दिल्यासारखं झालं. देणगीपरी देणगी मिळाली, वर कामाला माणूस. तर अशा या अखिल भारतीय श्रावणपूर ग्रंथालयातून सुधानं रोज पुस्तकं घरी नेण्याचा निश्चय केला. पहिल्या दिवशी ग्रंथालयातल्या आळशीबाईनं एक हाताला येईल ती टुकार कादंबरी दिली. सुधा ती घरी घेऊन आली. उत्साहानं वाचायला बसली. पण कादंबरी टुकार. तेव्हा ती कशीबशी तिनं टेबलावर टाकली आणि वर्गात सांगितलेला निबंध लिहायला घेतला. काळोख पडतोय असं लक्षात आल्यामुळं तिनं दिवा लावला आणि वळकटी सोडून ती बिछाण्यावरच लिहायला बसली. एकाएकी थंडी वाजायला लागली म्हणून ती उठली आणि तिने खिडकी बंद करून घेतली. आता ती परत बिछाण्यावर बसणार इतक्यात टेबलावर पडलेल्या कादंबरीचं कवर आपोआप उघडलं. खोलीतला पंखा चालू नव्हता. खिडकी तर आत्ताच बंद केली होती. मग पुस्तकाचं जाड कवर उघडण्या इतकं वारं कुठलं? ती असा विचार करते तोच त्याचं पहिलं पान उलटलं. दुसरं, तिसरंही उलटलं. एवढ्यात खुर्ची टेबलाजवळ किंचित सरकली आणि मोडक्या पायावर कलून उभी राहिली. पुस्तकाची पानं भराभर उलटत होती, पण ती वाऱ्यानं फडफडावीत तशी नाही, एक एक पान कोणीतरी उलटावं तशी. कोण उलटते पानं? कोण बसले खुर्चीवर? सुधा गारठल्यासारखी झाली. तिला किंकाळी फोडावीशी वाटत होती, पण आवाज केला तर जे कोण अदृश्य तिथं बसले त्याचं आपल्याकडे लक्ष जाईल या भीतीनं ती ओरडलीच नाही. उलट तशीच सरकत कोपऱ्यात गेली. दडून बसावं तशी बसून राहिली. एवढ्यात पुस्तकाचं शेवटचं पानही उलटून संपलं. ठपकन आवाज करून पुस्तक बंद झालं. सुधा एक निश्वास सोडते तेवढ्यात ते पुस्तक टेबलावरून उंच उचललं गेलं आणि जमिनीवर फाट दिशी फेकलं गेलं. आता मात्र सुधाच्या तोंडून आ करून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. या पुस्तकाच्या पाठोपाठ आणखी काय काय फेकलं जातं या भीतीनं. भानामती म्हणून एक भुताटकीचा प्रकार असतो, त्यात सगळ्या घरभर सामान उधळलं जातं असं ती ऐकून होती. पण नाही, पुस्तकानंतर इतर काहीच हललं नाही. नाही म्हणायला खुर्ची थोडी मागं सरकली आणि भिंतीला टेकून उभी राहिली. सुधा हलकेच पुढं झाली आणि तिनं जमिनीवर पडलेलं पुस्तक उचललं. आणि काय चमत्कार! कोणीतरी ते तिच्या हातून खेचून घेतलं आणि पुन्हा जमिनीवर भिरकावून दिलं. त्या पाठोपाठ घोगऱ्या आवाजातले रागीट वयस्कर शब्द आले. भिक्कार, भिक्कार आहे अगदी, हातात धरू नये इतकं भिक्कार. अरे बापरे, हे कोण बोललं आता? सुधा स्वतःशीच म्हणाली, कारण खोलीत तर तिच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं.
कशाला घेऊन येतेस असली भयंकर पुस्तकं? उगाच वेळेचा अपव्यय. तोच चिडकट आवाज म्हणाला. कादंबरी लिहिलीये म्हणे. एक चांगला प्रसंग नाही की एक चांगलं पात्र नाही. अगदी भाषा तर दिव्यच आहे. सुधाची भीती थोडी कमी झाली. एकूण ते जे कोण बोलत होतं त्याचा राग तिच्यावर नसून कादंबरीवर होता. कोण बोलतंय ते मला कळेल का? धीर करून तिनं विचारलं. मी, प्राध्यापक नृसिंहनाथ जोगदंड. नमस्कार. सुधानं नकळत हात जोडले. आहेत. थोडेफार मॅनर्स आहेत तुला. नाहीतर लोक आजकाल भूतांना फार वाईट वागवतात. हिडीस करतात. समोरून आले तरी आरपार पाहत निघून जातात. जशी काही भूतं म्हणजे कोणी नाहीतच. तुम्ही कुठून आलात? 40 गावाहून. तिथले लोक फार शिष्ट हां. अवघ्या एका गावाला 40 गाव म्हणवतात. म्हणजे किती शिष्ट असतील ते बघ. तिथं मी प्राध्यापक होतो. तशी मला मरून झाली आता 10-1 वर्ष. पण वरच्या कैलासातल्या ऑफिसात भलता गोंधळ. कोणाला कुठं पाठवायचं हे ठरवण्यात वर्षाची वर्ष जातात. तोपर्यंत सगळे आपले नुसते कैलासवासी. घ्या, वाढते गर्दी. त्यातून अलीकडे तर तिथे वशिलेबाजी जाम वाढली आहे. आमच्यानंतर मेलेले लोक कोणी मुंबईला, कोणी पुण्याला आणि आम्ही श्रावणपुरात. नाही जात म्हटलं तर मने एकदम बिहारला पाठवतो, नाहीतर आंध्रमध्ये. म्हटलं नको, श्रावणपूर तर श्रावणपूर. निदान मराठी मुलुकात आहे म्हणजे निदान मराठी वाचन तरी तुटायला नको. सॉरी हां, ही कादंबरी मला देखील आवडली नव्हती. तुम्हाला तर वाचायला फारच त्रास झाला असेल. चालायचंच. अगं आजकालचे लेखक जिवंत वाचकांचा विचार करीत नाहीत. तिथं मृतांचं काय? इथं स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन केलेले हा 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 असं एक मजेशीर हास्य ऐकू आलं. कलकलाटापेक्षा थोडं बरं असं. आणि हो, मी सुद्धा तुला सॉरी म्हणायला हवं. जोगदंडांचा आवाज. तू घाबरली असशील ना सुरुवातीला? पण माझा नाईलाज झाला. मला पाठवलं हाच पत्ता देऊन घर झपाटायला. आता तूच सांग, खाली ते 2 जण आहेत, त्यांना लेखन वाचनाचा काही गंध आहे का? म्हटलं तुझ्याकडे पुस्तकं मिळतील आणि तुलाही माझीसोबत होईल. अगदीच एकटं वाटणार नाही. आणि हो, माझी काही अडचण येणार नाही हां तुला. अधूनमधून असा भेटेन, नाहीतर कळणारसुद्धा नाही मी आहे का गेलो ते. छे, राहा ना तुम्ही इथंच. पुस्तकांचं बघते मी कसं काय जमतं ते. आणि हो, आता माझा आवाज लक्षात राहील ना तुझ्या? जोगदंडांचा आवाज. पण नुसत्या आवाजावर जाऊ नकोस हो. हल्ली आमच्यातही बनवाबनवी वाढले चिक्कार. कोणीही कोणाचाही आवाज काढून फसवतं. म्हणून म्हणतो, मी दिसतो कसा हे एकदा पाहून ठेव. शंका आली तर कधीही रूप बघायला मागत जा. टेबलाजवळ हळूहळू एक पुसटसं काहीतरी आकार घेऊ लागलं होतं. मला अजून नीटसं जमत नाही आकार घ्यायला. त्रास पडतो, जोगदंड म्हणाले. सुधा दोन्ही हात तोंडावर गच्च दाबून उभी. आता काहीतरी अक्राळ विक्राळ पाहावं लागणार. मघाच्या संतापाला आणि घोगऱ्या रागीट आवाजाला शोभेलसं या कल्पनेनं किंकाळी दाबण्याच्या पावित्र्यात. पण फुस, तिच्यासमोर एक ठेंगणासा, मिचमिचीत डोळ्यांवर चष्मा लावलेला, टकलावरचे राहिलेले थोडेफार केसही पिकले आहेत असा काटकोळा म्हातारा उभा राहिला होता. तोही पुसट. ती पाहत असतानाच तो अधिकाधिक पुसट होत नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी सुधानं कादंबरी परत नेऊन दिली. चांगली नव्हती हो फारशी. उगाच दिलीत मला, ती आळशीबाईला म्हणाली. देत चला, आम्हाला कशाला द्यायला सांगता? आळशीबाई खरमरीतपणे म्हणाली. आळशी माणसे खरमरीत बोलण्यात मुळीच मागे नसतात. तेव्हा सुधानं नावावरून ऐतिहासिक कादंबरी असेल अशा अंदाजानं अखेरचं बंड घेतलं आणि ती घरी आली. दिवे लागणे झाल्याबरोबर तोच घोगरा आवाज खोलीत आला. काय गं, आज कसलं पुस्तक आणलंस? आवाजावरून हात कुठं असतील याचा पत्ता लागण्यासारखा नसल्यामुळे सुधानं पुस्तक टेबलावरच टाकलं. तुम्हाला आवडेल, ऐतिहासिक आहे वाटतं, ती म्हणाली. लगेच कव्हर उघडलं गेलं आणि हत्तीच्या, ही कसली ऐतिहासिक? हा, अगं ही फडक्यांची कादंबरी आहे. आमच्या तरुणपणात आम्हाला भयंकर आवडायच्या फडक्यांच्या कादंबऱ्या. पण म्हातारपणात आवडायला जरा कठीणच त्या. मग मेल्यावर तर काय.
तिसऱ्या दिवशी तिनं कादंबरीच्या कॅटलॉगकडे फिरकायचं नाही असं ठरवलं. ती सरळ ऐतिहासिक कॅटलॉग घेऊन बसली आणि त्यातनं शोधून पानिपतची बखर घेऊन आली. पण तीही जोगदंडांनी जिवंतपणेच वाचली होती. एक गोष्ट सुधाच्या लक्षात आली होती की कथा, कादंबऱ्या, नाटकं असली चिल्लर पुस्तकं जोगदंडांना कधी आवडायची नाहीत. त्यामुळे ती आजकाल ललित साहित्य सोडून इतर कपाटांमधलं जे काही जाडंजुडं पुस्तक मिळेल ते सरळ उचलून घ्यायची. कधी खगोलशास्त्र, कधी व्याकरण, कधी ध्रुवावरचे राजकीय पक्ष, तर कधी गणिताच्या सामाजिक उलाढालींवरील परिणाम. पण यातील सुद्धा बरीच पुस्तके जोगदंडांनी वाचलेलीच निघायची. तेव्हा त्यांच्यासाठी दररोज नवीन पुस्तक घ्यावं तरी कुठलं हेच सुधाला कळत नसे. त्यातून त्यांना प्रत्येक पुस्तक वाचायला वेळ अतिशय थोडा लागायचा. भूतांचं वाचन ते, त्यामुळे भूत जसे एका झपाट्यात हे या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचायचे. पान उलटायला काय लागेल तेवढाच वेळ, म्हणजे प्रत्येकी 1 सेकंद म्हटला तरी 600 पानांचं पुस्तक 10 मिनिटात सहज वाचून व्हायचं. कहर म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर जोगदंड त्यावर प्राध्यापकी पद्धतीने बोलत राहायचे, म्हणजे सुधाला त्यांची सोबत व्हायची, अनेक विषयांची माहिती पण व्हायची. हे सगळं खरं, पण ती आधीच कॉलेजातली लेक्चर ऐकून कंटाळलेली असायची. त्यातून हे लेक्चर ऐकत बसलं तर कॉलेजचा अभ्यास कधी करायचा? शिवाय त्याला मावशी लोकांच्या सांस्कृतिक चालीरीती किंवा भूमितीचा समाजशास्त्रीय विचार असल्या गोष्टी समजून घेण्याची फारशी गरजही नसायची. पण जोगदंड सगळ्या पुस्तकांची तपशीलवार माहिती द्यायचे, वर शिफारस करायची. फार सुरेख लिहिलंय हां हे दक्षिण हॉलंडमधल्या मासे खालवण्याच्या कारखान्यावरचं पुस्तक. वाचूनच टाक. फक्त 557 पानांचं आहे. काका? सुधा प्राध्यापक जोगदंडांना काका म्हणू लागली. काका, मला तुमच्यासारखं एका सेकंदाला 1 पान या गतीनं वाचता येत नाही. मला 15 दिवस लागतील ते पुस्तक वाचायला. मग मी अभ्यास कधी करू? यावर काका हां 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 करून हसायचे. सुधानं आपल्या वाचनाच्या वेगाचं कौतुक केलेलं त्यांना आवडायचं. हसून झाल्यावर ते म्हणाले, हां, आता भूत झालोय म्हणून फास्ट वाचतो असं नको समजूस. जिवंतपणे सुद्धा मी चांगलंच भरभर वाचायचो. 557 पानांचं पुस्तक मी 3 तासात वाचून संपवायचो. संपवलं तर काय झालं? सुधा मनातल्या मनात म्हणायची. तुम्हाला भस्म्या रोगच झालाय वाचनाचा. भस्म्या रोगात जसं कितीही खाल्लं तरी माणसाची भूक म्हणून भागत नाही, तसंच कितीही वाचलं तरी तुमचं समाधान म्हणून होत नाही. पण इकडं मी काय करायचं? कारण तुमच्यासाठी कुठलं पुस्तक आणायचं या काळजीनं माझी हल्ली अभ्यासाकडे मन लागेनसं झालं आहे. आणि तुम्ही रोज दिवे लागणीबरोबर आज कुठलं पुस्तक आणलं करून झडप घालता. कुठून ग्रंथालयात नाव घातलं असं झालं आहे. इकडे ग्रंथालयात मात्र तिच्या नावानं बरीच गडबड सुरू झाली होती. त्याचं काय झालं की गदाधरानं ग्रंथालयाची व्यवस्था सुधारण्यासाठी बऱ्याच नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. आळशीबाई आणि चुकार तरुण यांना त्यानं वेठीला धरलं होतं. प्रत्येक सभासद साधारणपणे आठवड्याला किती पुस्तकं नेतो हे ठरवून त्यांची त्याप्रमाणे वर्गवारी करण्याचं काम त्यांनी चुकाराला सांगितलं होतं. चुकारानं काम सुरू केल्याच त्याच्या लक्षात आलं की ही सुधा नावाची नवीन सभासद दिवसाला 1 पुस्तक नेते. आता दिवसाला 1 पुस्तक नेणं हा काही गुन्हा नव्हता, पण असल्या सभासदांमुळेच तर चकार आणि आळशी माणसांचं काम वाढत होतं. त्यामुळे चुकारानं गदाधराला सुधाविषयी सांगून टाकलं आणि तिचं खातंच त्याच्यासमोर आणून टाकलं. गदाधरनं पाहिलं. बापरे बापरे, खगोलशास्त्र, व्याकरणशास्त्र, उत्तर ध्रुवावरचे राजकीय पक्ष असली पुस्तकं रोजच्या रोज वाचणारी ही आहे तरी कोण विदुषी? आज ती आली की आत पाठव, गदाधरनं चुकाराला सांगून ठेवलं. चुकाराला आनंद झाला. आज हिची चांगली खरडपट्टी निघणार. त्यानं आळशी बाईकडे टाळी मागितली. तिनं अर्थातच देण्याचा आळस केला. पण संध्याकाळी सुद्धा आल्याबरोबर मात्र आळशीबाईनं तिला उत्साहानं सांगितलं, साहेबांनी आत बोलावलंय. तक्रार आहे तुमच्या वाचनाबद्दल, चुकार हर्षभराने म्हणाला. सुधा आत गेली. नाव सांगितलं. कशाला बोलावलं म्हणून विचारलं. गदाधर चाट होऊन पाहतच राहिला. ही कसली विदुषी? ही तर अगदीच तरुण दिसते. पण मग ती सगळी गहन विषयांवरची पुस्तकं? त्यानं विचारलं. एवढ्या सगळ्या विषयांवरची पुस्तकं तुम्ही नेता? कॉलेजात तुमचा विषय तरी कुठला आहे? मराठी साहित्य. त्या विषयावरचं एखादं पुस्तक किंवा एखादी कादंबरी अधूनमधून मला न्यावीशी वाटते हो, पण काय करणार,
काकांसाठी ही सगळी पुस्तकं मला न्यावी लागतात. मी हवं तर तुम्हाला दरवेळा 2 पुस्तकं न्यायची सवलत नको, सुधा घाबरून म्हणाली. ती दोन्ही काकाच वाचतील. एवढ्या सगळ्या विषयांवर ते वाचतात? भलतेच विद्वान दिसत आहेत तुमचे काका. हो, ते प्राध्यापक होते. प्राध्यापक नृसिंहनाथ जोगदंड. हे नाव आपण कुठंतरी ऐकलंय असं गदाधरला वाटलं, पण कुठं ते आठवेना. तो म्हणाला, ग्रंथालयाच्या नियमाप्रमाणे सभासद फक्त स्वतःसाठीच पुस्तक नेऊ शकतो. तुमचे काका स्वतःच का नाही सभासद होत? नाही, ते नाही जमायचं, सुधा म्हणाली. मी विचारतो त्यांना, तुम्ही त्यांना एकदा घेऊन तर या. तेही शक्य नाही. माफ करा, मला तुम्ही अधिक काही विचारू नका. येऊ मी? असं म्हणून सुधा घाईघाईनं कॅबिनमधून बाहेर पडली. चुकारानं आळशीकडे, आळशीनं चुकाराकडे एक कटाक्ष टाकला. सुधा आता कुठलं पुस्तक घ्यावं अशा विचारात पडली आणि याच वेळी एक कॅटलॉग आणि एक पेन्सिल तिच्या रोखानं चालत आली. हेच पुस्तक हवं होतं मला कधीपासून. तोच घोगरा आवाज. तुम्ही कशाला आलात इथं? सुधाच्याही सहनशक्तीला मर्यादा होती. म्हटलं तुला थोडी मदत करावी. नेहमी तुलाच माझ्यासाठी पुस्तकं शोधावी लागतात. घेतला नंबर लिहून. तुम्ही आधी कॅटलॉग जागेवर ठेवा. कॅटलॉग जागेवर गेला. सुधा शांतपणे नंबर घेऊन आळशीबाईकडे गेली. पण हे काय? आळशीबाई चक्कर येऊन काउंटर खाली पडलेली. चुकार तिला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नात. त्यानं तिच्या तोंडावर पाणी मारलं, चप्पल हुंगवली. तशी तिनं फक्त थोडेसे डोळे किलकिले केले. कॅटलॉग, हवेतून, पेन्सिल, उडत असं काहीतरी बोलून तिनं परत धाडकन अंग टाकलं. बाहेर एकच हलकल्लोळ. गडबड ऐकून गदाधर केबिनच्या बाहेर आला. काय झालं? या अशा पडल्यात का? त्यांना चक्कर आली, चुकार म्हणाला. मगा इथला एक कॅटलॉग हवेतून उडत गेला आणि पेन्सिल त्याच्या मागोमाग गेली. ते पाहून चक्कर आली म्हणाल्या. ते सगळं उडत असताना मी नीटसं पाहिलं नाही, पण पाहिलं असतं तर मलाही आली असती चक्कर. मी त्यांना घरी सोडू का? म्हणजे तसाच परस्पर मीही घरी जाईन. चला लवकर, सुधा काकांना म्हणाली. इथे केवढा गोंधळ झाला पाहिलं तुमच्यामुळे. इथून निघावंसंच वाटत नाही ग. काय सुंदर ग्रंथालय आहे. इकडेच वाचत बसावंसं वाटतंय. घरी परत येताना खालच्या घरातून जोरजोराने कण्याचा आवाज आला. म्हणून सुधानं चौकशी केली तर मावशींना थोडासा ताप आलेला आणि त्यांचं थोडंसं किंचितसं डोकं दुखत असलेलं कळलं. तशी ती मावशींकडे बघायला आणि त्यांचे काम करायला खालीच थांबली. अर्थात आज घेतलेलं आणि काकांना कधीपासून हवं असलेलं पुस्तक आपसुकच माडीवर गेलं आणि ते पुन्हा पुन्हा वाचण्यात काकांची तंद्री लागली. सुधा मावस मावशीच्या डोक्याला अमृतांजन लावित असताना मावस मावशींनी तिला विचारलं, काय ग, तुझ्याकडे म्हातारेसे गृहस्थ कोण येतात? कुठं कोण? कोणीच नाही. सुधाला आता मात्र काकांचा राग यायला लागला होता. त्यांच्या पायी तिला कितीतरी जणांकडे खोटं बोलावं लागत होतं. नाही कसं, कधीकधी मी माडीच्या दारात उभी असते तेव्हा मला स्वच्छ ऐकू येतो आवाज म्हाताऱ्या माणसाचा, व्याख्यान दिल्यासारखा. कुठंतरी रेडिओ चालू असेल त्यावेळी, नाहीतर मला कोण व्याख्यान देणार? सुधानं हसण्यावारी नेलं. याच वेळी गदाधर ग्रंथालय बंद करून सुधाचा पत्ता शोधित निघाला होता. सुधाच्या काकांचं त्याला कोडच पडलं होतं, पण ते बहुधा आजारी असावेत आणि म्हणून त्यांना ग्रंथालयात येणं शक्य नसावं असा त्याचा हिशेब. तेव्हा आपणच जाऊन त्यांना पाहून यावं आणि त्यांच्या अडचणी समजून त्यांना शक्य हवं तर मदत करावी अशा विचारानं तो सुधाकडे यायला निघाला. अंगणातच त्याला बाहेरून येत असलेले सुधाचे मावस मावसे भेटले. सुधा कुठे राहते म्हटल्यावर त्यांनी माडीकडे हात केला. त्यांना काय माहीत की ती आज आपल्या प्रेमळ पत्नीच्या शुश्रूषेसाठी खाली येऊन बसले आणि या क्षणी तिचं भव्य कपाळ चेपते. गदाधर सरळ माडी चढून गेला. समोरच टेबलाशी एका हलत-डुलत राहिलेल्या खुर्चीवर ठेंगणासा टक्कल पडलेला म्हातारा बसून मिचमिच्या डोळ्यांवरच्या चष्म्यातून एक पुस्तक वाचत होता. मधून मिटक्या मारीत वाह वाह करीत होता. हुशार मुलांच्या हे लक्षात आलंच असेल की गदाधराला येताना खिडकीतून पाहून
काकांनी आपलं रूप धारण केलं होतं. अजिबात अदृश्य होणं हा त्याहून सोपा मार्ग होता, पण त्यासाठी पुस्तक हातातनं सोडावं लागलं असतं ना, आणि ते करायची तर काकांची अजिबात इच्छा नव्हती. नमस्कार प्राध्यापक जोगदंड, गदाधरनं म्हटलं. नमस्कार. काका चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहत म्हणाले. एकूण सुधा खोटं बोलत नव्हती तर. तिचे काकाच पुस्तक वाचत होते आणि ते खुद्द प्रोफेसर जोगदंडसुद्धा होते. पण तरीही कुठंतरी घोटाळा आहे खास, गदाधराच्या मनात आलं. आणि एकदम त्याला आठवलं, जोगदंडांचं नाव आपण कुठं ऐकलं ते. चाळीसगावला आपण शिकत होतो तेव्हा तिथले प्रख्यात प्राध्यापक नृसिंहनाथ जोगदंड वारले म्हणून आपल्याला एका दिवसाची रजा मिळाली होती. बाप रे, म्हणजे हे. पण गदाधर भूताला घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं सरळ काकांना विचारलं, मला वाटतं तुम्ही 10 वर्षापूर्वीच वारलात, नाही का? हो, एवढंच म्हणून काका अदृश्य झाले. काल जरी सुधानं सगळं हसण्यावारी नेलं असलं तरी आज मात्र तिला अगदी मुद्देमालासकट पकडायचं असं ठरवून मावस मावशी दुसऱ्या दिवशी दिवे लागणीनंतर दरवाजात उभ्या राहिल्या, अगदी हातात काठी घेऊन. आज मी लायब्ररीत गेलेच नाही. हा सुधाचा आवाज. कोणी येत नाही म्हणते तर सटवी बोलते कोणाबरोबर, खोटारडी मेली. बरं केलंस, कालचंच पुस्तक आज परत वाचीन म्हणतो. एक म्हातारा घोगरा आवाज. फार मजा आहे त्यात. पेंग्विन पक्षी आपले सण साजरे कसे करतात ते त्यात मोठ्या अभ्यासपूर्ण. मावस मावशींची आता खात्रीच झाली. त्या काठी घेऊन तरातरा माडीवर गेल्या. वर पाहतात तर कोणीच नाही. एकटी सुद्धा बसली आहे समोर अभ्यासाची वया पुस्तकं घेऊन. तरी त्यांचं समाधान झालं नाही. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी विचारलं, आता कोण बोलत होतं? कोण बोलणार, तुम्हीच बघा. आहे कोणी इथे? काल म्हटलं ना तुम्हाला, रेडिओ लागतात यावेळी. नाईलाजानं मावस मावशी परत निघाल्या आणि तेवढ्यात अगदी अडलंच होतं जसं काही काकांचं. मावस मावशींची कटकट होते म्हणून टेबलावरचं पुस्तक उचलून ते दुसरीकडे निघाले होते. थोडा वेळ नसतं वाचलं तर. टेबलावरचं पुस्तक उठून कुणाच्या तरी काकोटीत अडकल्यासारखं चालायला लागल्याबरोबर मावस मावशी किंचाळत खाली धावल्या. मावस मावशांना हाका मारीत, अहो पळा, आधी मांत्रिकाकडे जा, माडीवर भूत आहे, माडीवर भूत आहे. 10 मिनिटं होऊन गेली तरी काका काहीच बोलले नाहीत. इथंच आहात ना तुम्ही? मग बोला की काहीतरी. काय बोलणार, मला वाचनापुढं कशाचं भान राहिलं नाही. माझं चुकलं. हा 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 करून काका हसले. मला वाटते आता मी निघावं. हे बरं, तो 1.5 दमडीचा मांत्रिक येऊन या प्रख्यात प्राध्यापक जोगदंडाचे धंडवडे काढेल त्याच्या आत. कुठं जाणार तुम्ही? गावातच कुठंतरी जायला हवं, नाहीतर वरती कळवायला लागणार. मग पुन्हा ते थांबवून राहणं, नाहीतर वशिले लावणं. सुधाच्या डोळ्यात पाणी आलं. पुस्तकं आणून देण्याचा त्रास असला तरी काकांनी हे घर सोडून जाण्याची कल्पना तिला सहन होत नव्हती. दुसरं काही नाही गं, वेड्यासारखं फिरेन मी पुस्तकं वाचायला मिळाली नाहीत तर. वाचणं म्हणजे माझं असणं आहे. सुधाच्या मनात आलं, किती थोडी जिवंत माणसं पुस्तकांवर इतकं प्रेम करत असतील. जातो मी, मांत्रिक आता कुठल्याही क्षणी येईल. काका निघाले. तू चांगला अभ्यास कर, खूप वाच, मोठी प्राध्यापिका हो. भूत असल्यामुळे काकांना जड पावलांनी जिना उतरणं शक्य नव्हतं, पण ते दुःखाने उतरू लागले एवढं खरं. अर्ध्या जिन्यावरच त्यांना गदाधरानं गाठलं. तुम्ही इकडे कसे? सुधानं आश्चर्यानं विचारलं. न्यायला आलो काकांना. कुठं? काकांच्यासाठी एकच जागा योग्य आहे, आपलं ग्रंथालय. ग्रंथालय? काकांनी एकदम उत्साहानं पुसटसं मूळ रूप धारण केलं. हिला म्हणत होतो मी परवा, कायम राहावंसं वाटतं तिथं म्हणून. पण वाचायला यायचं ते फक्त ग्रंथालय बंद झाल्यावर हां, नाहीतर लोक घाबरतील. नंतर रात्रभर हवी तेवढी पुस्तकं वाचा. बेटा, तुझे उपकार मी कसे फेडू? सांगतो. रोज हे आमच्याकडचे ते चुकार आळशी लोक पुस्तकांचे गठ्ठे वाटेल तसे टाकतात. वेळच्या वेळी पुस्तकं जागेवर न लावता, किंवा लावलीच तर चुकीच्या ठिकाणी पुस्तकं लावतात. तुम्ही फक्त एवढंच करायचं, रोज बाहेर पडलेली पुस्तकं जागेवर ठेवायची. कराल एवढं? विचारतोस काय, असे हे माझं आवडीचं काम आहे.
मग आता जाऊ मी ग्रंथालयात? एक सुसाट वाऱ्याचा झोत गेला. सुई सुटले. आता तरी मी शांतपणे अभ्यास, असं म्हणता म्हणता सुधा खुळ्यासारखी रडू लागली. अगं त्यात काय, ते काही आपल्यातून कायमचे गेलेले नाहीत. त्यांना भेटायचंच असेल तर कधीही ग्रंथालयात भेटता येईल, ग्रंथालयाच्या वेळेनंतर. गदाधरने तिचं समाधान केलं. एवढ्यात सुधाच्या मावस मावशी मांत्रिकाला घेऊन आल्या. ठासूपणे म्हणाल्या, आणि हीच ती मुलगी, हिनं माझ्या जागेत भूतं आणली. हिला एक क्षणभर राहू देणार नाही मी इथं. अगं पण ती कुठं जाईल? मावस मावशांनी रदबदली केली. बिचारी सुधा एकदा मावस मावशींच्या तोंडाकडे पाहत राहिली. तिच्या मनात येत होतं, खरंच कुठं जायचं मी आता? तू माझ्याबरोबर चल, गदाधर म्हणाला. आमचा मोठा बंगला आहे, त्यातल्या 2 खोल्या तुला घे. भरपूर वाच, अभ्यास कर. चल, बॅग भर. त्या दिवसापासून अखिल भारतीय श्रवणपूर ग्रंथालयाची व्यवस्था एकदम सुधारली. पुस्तकं जागच्या जागेवर, कॅटलॉग्स व्यवस्थित भरलेले. सगळे म्हणायला लागले की गदाधरानं म्हटल्याप्रमाणे ग्रंथालयाला शिस्त लावून दाखवली. पण मध्यरात्रीनंतर ग्रंथालयाच्या झडपातून आत डोकावून पाहणारे काही वेगळंच म्हणत असत. म्हणतात की गठ्ठ्यांमधली पुस्तकं अशी आपोआप उठून पटापट आपापल्या जागी जाऊन बसतात.